ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। नमः श्रीवर्धमानाय निर्धूतकलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते। जबड़ 24 भगवान की देवादेव मूलनायक 1008 बालब्रह्मचारी पार्श्वनाथ भगवान की देवादेव मूलनायक 1008 कुंतुनाथ भगवान की देवादेव मूलनायक 1008 बालब्रह्मचारी मल्लीनाथ भगवान की सिद्धांत शास्त्र की आचार्य भगवान श्री समर्भद्र स्वामी की 20वीं सदी के प्रथमाचार्य चार्यवती समाधि सम्राट गुरुआचार्य श्री शांति सागर जी महाराज की संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की प्रातस्मरणीय शांत मूर्ति वासरत्नकर आचार्य बुद्धेसी सन्मत सागर जी महाराज की मम दीक्षा गुरु युवा स्मरण कांति रत्न आचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की अहिंसामय विश्व धर्म की भविजी हो। आज या सन्मती वात्सल्य पावन वर्षयो या वर्षायोगामध्ये स्वाध्यायाचं पहिलं पुष्प आपण इथं गुंफत आहोत आणि आजपासून या वर्षाकालाच्या 4 महिन्याच्या योगामध्ये आपण रत्नकंडक श्रावकाचार्य हा ग्रंथ शिकणार आहोत। पहिला रत्नकंडक श्रावकाचार्य ग्रंथ, त्याचे ग्रंथकर्ता आणि त्या ग्रंथकर्ता विषयी माहिती हे सगळं जाणून घेणं आपलं कर्तव्य आहे। आजपर्यंत बऱ्याच वेळा आपण शिकण्याचा प्रयत्न केला असेल, परंतु संपूर्ण ग्रंथ कधीही पूर्ण झाला नाही तुमच्या या तिन्ही नगरामध्ये। परंतु आता संधी आलेली आहे, या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये हा संपूर्ण ग्रंथ शिकण्याची संधी तुमच्या हातात आहे। पहिला आचार्य भगवंत समर्थ स्वामींनी लिपिबद्ध केलेला हा ग्रंथ रत्नकंडक श्रावकाचार्य आणि याचं विश्लेषण आणि पूर्ण विवेचन आपण 4 महिन्यामध्ये बघणार आहोत। पहिला एक गोष्ट लक्षात घ्या, आपण हाच रत्नकंडक श्रावकाचार्य ग्रंथ का शिकावे? टोटल पूर्ण भारत वर्षामध्ये जैन आगमामध्ये 83 प्रकारचे श्रावकाचार आहेत। 83 प्रकारच्या श्रावकाचारामध्ये सगळ्या श्रावकांच्या आचरणाविषयी डीप कथन, सगळ्या प्रकारच्या श्रावकांच्या आचरणाची सगळे प्रकारची माहिती जर कुठल्या ग्रंथामध्ये दिली असेल तर ती एकमेव ग्रंथामध्ये दिले पूर्णतया माहिती दिलेला असलेला ग्रंथ कोणता असेल तर तो रत्नकंडक श्रावकाचार्य हा ग्रंथ आहे। म्हणून या ग्रंथाचं पठण पाठन भारत वर्षामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात केले जाते। म्हणून आपण सुद्धा पहिला या चातुर्माच्या कालामध्ये श्रावकांचं आचरण, श्रावकांनी कोणत्या पद्धतीचं आचरण करायचं आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असणं आवश्यक आहे। यासाठी आपण 4 महिन्यामध्ये या रत्नकंडक श्रावकाचार्य या ग्रंथाचा अभ्यास करणार आहोत। आणि या ग्रंथाचे ग्रंथकर्ता कोण असतील तर आचार्य भगवान समर्थ स्वामीजी यांनी या ग्रंथाची रचना केलेली आहे। त्यांच्याविषयी सुद्धा आपल्याला बरंच काही माहिती असणं आवश्यक आहे, सगळी माहिती आपल्याला देणं आवश्यक आहे। कारण की आज बघा ग्रंथ बऱ्याच वेळा कसं होतंय, काय जण ग्रंथ स्वाध्याय शिकायला जातात परंतु त्या ग्रंथाची ग्रंथकारांची माहिती काही आपल्याकडे उपलब्ध नसते। आमचे आचार्य महाराज एक उदाहरण सांगायचे, सन्मत सागरजी महाराज एका गावामध्ये
एक आजोबा रोज संध्याकाळच्या स्वाध्यायाला जायचे आणि स्वाध्यायाला गेल्यानंतर रोज काय करणार, ज्यावेळी स्वाध्याय संपल्यानंतर काही वेळाने आपल्या मित्रांच्यावर गप्पा गोष्टी करत कट्ट्यावर बसायचे आणि रोज गप्पा गोष्टी करत असताना हे काय गोष्टी करणार माहिती का, मित्रांना सांगणार आज महाराजांनी असं शिकवलं, आज महाराजांनी हे शिकवलं, हे सांगितलं, अमुक सांगितलं, तमुक सांगितलं, हे सगळ्या गोष्टी त्या मित्रांना सगळे शेअर करणार. परंतु काय झालं, 2-3 दिवस सगळ्या मित्रांनी ते ऐकलं, परंतु एक मित्र काय होता त्यातला जरा हुशार होता, किनीवाल्यांसारखा. तो मित्र त्या आजोबांना काय म्हणला, बरं आजोबा तुम्ही एवढं महाराजांनी सगळं ग्रंथ चांगला सांगितला, सगळं चांगलं शिकवलंय, एवढं शिकवलंय, अमुक शिकवलंय, सगळं सांगताय, परंतु ग्रंथ कुठला लावलाय? तेव्हा आजोबा म्हणजे मला काय माहित नाही, उद्या विचारून येतो. अशी अवस्था आमची कधी व्हायला नको, कारण की कोणता ग्रंथ शिकतोय त्या ग्रंथाची सुद्धा पूर्णतः माहिती आमच्याजवळ असणं आवश्यक आहे. आणि त्याच्याच बरोबर ज्यांनी त्या ग्रंथाला लिपिबद्ध केलेलं आहे, या ग्रंथात सुद्धा लिपिबद्ध ग्रंथकाराचं सगळी माहिती आपल्याला माहित असणं आवश्यक. आणि म्हणून आपण रत्नकरंडक श्रावकाच्या जी ग्रंथ शिकणार आहोत त्याचे ग्रंथकार आहेत आचार्य भगवंत समंदर स्वामीजी आणि ग्रंथ आहे रत्नकरंडक श्रावकाचार्यजी. एक गोष्ट लक्षात घ्या, श्रावकाचार्यजी हा ग्रंथ जो आहे तो रत्नकरंडक श्रावकाचार्य, या ग्रंथाचं नाव रत्नकरंडक श्रावकाचार्य का पडलं हे सुद्धा आपल्याला माहित असायला. तर एक गोष्ट लक्षात घ्या, रत्नकरंडक श्रावकाचार्य या ग्रंथाचं हे नाव आहे, याचं मूळ उलगडा त्यांच्याच आचार्य भगवंतांच्या ग्रंथामध्ये 149 नंबरच्या गाथेमध्ये झालेला आहे. रत्नकरंडक श्रावकाचार्य मग ते का पडलेलं आहे? रत्नकरंडक श्रावकाचार्य हे नाव पडायचं याचं मूळ कारण काय असेल, रत्न म्हणजे तुम्हाला माहिती आहे रत्न, आणि करंडक म्हणजे पिटारा. रत्नकरंडक या शब्दाचा अर्थ काय? करंडक म्हणजे पिटारा आणि रत्न म्हणजे रत्न. ज्या ठिकाणी रत्नांची पेटी आहे त्याला रत्नकरंडक म्हणतात. आणि असं श्रावकांचं आचरण असणारा रत्नकरंडक म्हणजे श्रावकांचं आचरण असणारा पिटारा, ते 3 अध्यायाच्या माध्यमातून स्वामी समंदर गुरुदेवांनी सांगितलेले आहे. ते 3 रत्न कोणते आहेत? त्या पिटाऱ्यामध्ये असणारे 3 रत्न, ते 3 रत्न म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चर्चा. सम्यक दर्शन जे आहे त्या सम्यक दर्शनामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, 41 पहिल्या ज्या गाथा आहेत, या 150 मधल्या पहिल्या 41 गाथा आहेत, तो सम्यक दर्शन अधिकार आहे. आणि त्या सम्यक दर्शन अधिकारामध्ये 41 गाथांच्या माध्यमातून सम्यक दर्शनाची महिमा आचार्य भगवंत समंदर स्वामींनी समजावून सांगितल्या. त्याला पहिला रत्न म्हणजे सम्यक दर्शन म्हणतात. तो सम्यक दर्शनचा पिटारा पहिला त्यात भरलेला आहे 41 गाथांच्या माध्यमातून. दुसरा जो पिटारा आहे त्यामध्ये आचार्य भगवंतांनी त्यानंतर जे 5 गाथाच्या माध्यमातून जे 42 पासून 46 पर्यंतच्या गाथा आहेत, तो आहे तो सम्यक ज्ञान अधिकार. तो पिटाऱ्यातला दुसरा रत्न आहे. तो सम्यक ज्ञान अधिकारामध्ये 5 गाथा आहेत, 42 पासून 46 पर्यंत, आणि 47 पर्यंत जे 150 गाथा आहेत त्या सगळ्या सम्यक चारित्र अधिकार आहेत. या 3 रत्नांनी भरलेला पिटारा म्हणून त्याला रत्नकरंडक श्रावकाचार्य असं नाव पडलेलं आहे. काय पडलेलं आहे नाव? रत्नकरंडक श्रावकाचार्य. रत्न म्हणजे माणिक, मोती, रत्न आदी, आणि करंडक म्हणजे पिटारा, त्या रत्नांनी भरलेले पिटारा, म्हणून याला रत्नकरंडक श्रावकाचार्य असं नाव पडलेलं. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि या 150 गाथांच्या अध्यायातून या रत्नकरंडक श्रावकाचार्य या पिटाराच्या एक रत्नाला आपण आपल्या अंतरंगात आत्मसात करणार आहोत. तुम्हाला वाटते की नाही माझ्याजवळ हिरा असावा? तुम्हाला वाटते नाही माझ्याजवळ मोती असावे? तुम्हाला वाटते की नाही माझ्याजवळ मौल्यवान किमती सोने, चांदी, प्लॅटिनम आदी असावं? वाटते की नाही? होय म्हणाले. ते असून काय उपयोग? कुठलं रत्न पाहिजे तर 3 रत्न पाहिजे. पहिला, आमच्याजवळ काही नसले तर चालेल, या रत्नापैकी या धातूपैकी कुठले धातू, रत्नापैकी कुठले रत्न असले नसले तर चालतील, परंतु 3 रत्न आम्ही प्राप्त करण्याच्या जीवनामध्ये पुरुषार्थ करणं आवश्यक आहे. त्याच वेळी आमचं मनुष्य जीवन सफल होणार. नाहीतर मनुष्य होऊन आमचं जीवन तिऱ्यांच्या प्रमाणे किंवा आमचं जीवन व्यर्थ आहे. आचार्य भगवान म्हणतात, ज्या व्यक्तीने धर्माचं आचरण करायला चालू केलं नाही, ज्या व्यक्तीनं
या रत्नत्रयाला धारण करण्याचा पुरुषार्थ केला नाही, तो व्यक्ती व्यक्ती नसून तिर्यंच्या समान आहे, आणि तो व्यक्ती व्यक्ती नसून त्या व्यक्तीच्या जीवनात काही किंमत नाही, असं आचार्य भगवंतांचं मत आहे. म्हणून आम्हाला असले रत्न माणिक मोती नकोय. आम्हाला आचार्य भगवंत समर्थ स्वामींच्या रत्नकरंडकात पिटाऱ्यातील ते 3 रत्न पाहिजे. तो पहिला रत्न आहे सम्यक दर्शन, दुसरा रत्न आहे सम्यक ज्ञान, आणि तिसरा रत्न आहे तो सम्यक चारित्र्य. या 3 रत्नांना प्राप्त करण्याचा पुरुषार्थ आम्ही करणार आहोत. त्याच्या पुढे जाऊन आता झालं रत्नगड श्रावचार तर आम्हाला कळलं. एक गोष्ट लक्षात घ्या, गुरुदेव समर्थ स्वामींनी म्हणजे आचार्य भगवंत समर्थ स्वामींनी हा जो ग्रंथ रचलेला आहे, हे रचण्यामागचं कारण काय आहे, हा ग्रंथ त्यांनी का रचला. त्यांच्या शिक्षकाच्या माध्यमातून त्यांना प्रश्न केला गेला की तुम्ही रत्नकरंडक श्रावकाचार्य हा ग्रंथाची रचना का केला. तर त्यावेळी त्यांनी उत्तर दिलं की भव्य जीव आहे, त्या भव्य जीवांच्यावर अनुकंपा दाखवण्यासाठी या ग्रंथाची रचना त्यांनी केली आहे. कशासाठी? भव्य जीवांच्यावर अनुकंपा दाखवण्यासाठी. भव्य जीव म्हणजे काय? ज्याच्यामध्ये सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य धारण करण्याची योग्यता आहे त्याला भव्य जीव म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये हे 3 रत्न धारण करण्याची योग्यता नाही तो काय? अभव्य. म्हणजे तो सम्यक दर्शन कधीही धारण करू शकत नाही, अभव्य जीव. म्हणून असे भव्य जीव आहेत, त्यांच्यावर अनुकंपा दाखवण्यासाठी आचार्य भगवंतांनी या रत्नगड श्रावचार जी या ग्रंथाची रचना केली आहे. मग तुम्ही म्हणणार महाराज आम्ही चातुर्मास तुमच्याकडे 4 महिने रोज 3 वाजता येणार आणि शिकणार, त्याचं फळ काय तर मिळायला पाहिजे. कारण की आजच्या जगामध्ये कोण फायद्यासाठी, सगळी फायद्यासाठीच येतात, फायद्यासाठी येत नाही असं नाही. सगळ्यांना काय डायरेक्ट फायदा पाहिजे बघा, लगेच मिळायला पाहिजे. कारण की तुमच्या बाजारात काय सिस्टीम आहे माहिती आहे का? काय तर वस्तू घेतली की काय तर फ्री मिळते म्हणून तुम्ही जाताय. तुमचा बाजार वेगवेगळ्या मॉलमध्ये, मार्टमध्ये, बाजारमध्ये, वेगवेगळ्या दुकानामध्ये तुम्ही गेले तर समजा तुम्हाला कुठे जर बोर्ड लागला एक साडी भेटते की एक साडी फ्री, झालं लगेच सगळी पळस सुटली बघा. का? एक फ्री आहे ना. तसं एक रत्नगड श्रावचार जी हा ग्रंथ आम्ही 4 महिन्यामध्ये शिकणार आहोत, तर याचा आम्हाला फायदा फळ काय मिळणार. तर आचार्य भगवंतांनी याचं फळ सांगितलेलं आहे. त्याची 2 फळ आहेत की आत्मपरिणामांची विशुद्ध होणे आणि मोक्ष सुखाची प्राप्ती होणे. ही 2 फळ आहेत. एवढा मोठा फायदा आहे. तुमच्या बाजारामध्ये एक वस्तू फ्री मिळते. अजून आमचा बाजार आता चालू झालाय, रत्नगड श्रावकाचार्य हाच बाजार आमचा आजपासून चालू झालाय. एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या बाजारामध्ये एक गोष्टी फ्री आहेत, आमच्या बाजारात लय काय काय फ्री मिळणार आहे. पुढे ऑफर येतील बघा, वेगवेगळे सण येतील तसं ऑफर येतील आमच्या आचार्यांच्या. तर तशी ऑफर तुम्हाला सुद्धा मिळेल. आज पहिली ऑफर काय आहे? रत्नगड श्रावचार 4 महिन्यामध्ये तुम्ही व्यवस्थित शिकला तर तुमच्या आत्मपरिणामांची विशुद्धी होणार आहे आणि परंपरेने भविष्यामध्ये तुम्हाला मोक्ष सुख मिळणार आहे. हे याचं फळ आहे रत्नगड श्रावचार ग्रंथ शिकण्याचं. त्याच्या पुढे जाऊन एक गोष्ट लक्षात घ्या. आज आता रत्नगड श्रावचार ग्रंथाचं नाव, ग्रंथाची सिस्टीम बघितली आपण. तर ग्रंथकार आहेत त्यांच्याविषयी सुद्धा जाणून घेणं आवश्यक आहे की या रत्नगड श्रावचार जी ग्रंथाचे ग्रंथकार आहेत आचार्य भगवंत समर्थ स्वामीजी यांची सगळी माहिती. त्यांचं जे पहिलाचं नाव आहे ते पूर्वाश्रमीचं नाव, जे समर्थ स्वामी होते त्यांचे पूर्वाश्रमीचं नाव आहे ती शांती वर्मा आहे. शांती वर्मा त्यांचं नाव होतं. हे नाव कुठनं मिळेल? त्यांनीच एक ग्रंथ लिहिलाय, जिन स्तुती शतम नावाचा ग्रंथ लिहिलाय. त्या ग्रंथामध्ये तिथं नाव आलेलं आहे शांती वर्मकृत, म्हणून त्यांचं नाव शांती वर्मा हे प्रसिद्ध झालेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. तर यांचा जन्म कुठं झालेला आहे? त्यांचा जन्म कुठं झालेला आहे? जन्माचं स्थान काय आहे? आत्ममीमांसा नावाचा आचार्य भगवान गुरुदेव समर्थ स्वामींचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये काही त्यांचा जन्माविषयी आणि त्यांच्या जन्मस्थानाविषयी उल्लेख आलाय. त्यांचा जन्म आहे तो विक्रम 2री किंवा 3ऱ्या शताब्दीमध्ये झालाय असं त्यांचं म्हणणं आहे. 2ऱ्या किंवा 3ऱ्या पूर्ण 100% ही माहिती नाही, परंतु 2ऱ्या किंवा 3ऱ्या शताब्दीमध्ये झालाय असा काही ठिकाणी उल्लेख मिळतोय. एक तो कुठं झालेला आहे तर तो जन्म फणी मंडलांतर्गत उरकपूर किंवा उत्पिपिला उत्पलिका
उत्पलिका नावाचं गाव आहे. त्याला आत्ताच्या भाषेमध्ये वर्तमानमध्ये काय नाव असेल? उरैयूर. उरैयूर. उ रवर दोन मात्रे, य ला पहिला उकार आणि र. उरैयूर या गावामध्ये त्यांचा जन्म झाला होता. आणि जन्म घेतल्यानंतर बऱ्याच काय त्यांच्याजवळ क्रिया, बऱ्याच ज्ञानाचं अर्जन त्यांच्याजवळ होतं. आणि बऱ्याच काही गोष्टी करून त्यांनी ज्यावेळी पूर्ण मोठ्या रूपामध्ये ते आले आणि त्या रूपामध्ये आल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की माझ्या जीवनामध्ये मी संसार करणार नाही, तर दीक्षेचा मार्ग करून माझ्या धर्माची प्रभावना आणि माझ्या स्वतःचं कल्याण करण्याची भावना मनात ठेवून त्यांनी घराचा त्याग करून दीक्षा घेतली. त्यांची दीक्षा कांची या ठिकाणी झाली होती. कांजीवरम सुद्धा त्याला म्हणतात. तर या ठिकाणी त्यांची दीक्षा झाली होती. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, दीक्षा जी झाली होती ती दीक्षा झाल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये बऱ्याच काही घटना घडल्या. एक, दीक्षा झाल्यानंतर ज्यावेळी बऱ्याच दीक्षा झाल्यानंतर ते साधना करू लागले. आणि साधना करत असताना ज्यावेळी ते साधना करत होते आणि साधना करत असताना अचानक त्यांच्या सुद्धा जीवनामध्ये तीव्र कर्माचा उदय आला आणि त्यांना भस्मक नावाची व्याधी झाली. भस्मक नावाची व्याधी झाल्यानंतर, भस्मक नावाची व्याधी म्हणजे काय आहे? तर कितीही अन्न खाल्ला तर ते सगळं अन्न भस्म करून टाकले, याला भस्मक व्याधी म्हणतात. आचार्य भगवान समग्र गुरुदेवांना ज्यावेळी त्यांनी दीक्षा घेतल्यानंतर काही काळ त्यांनी दीक्षेमध्ये आपले काढल्यानंतर त्यांना भस्मक नावाची व्याधी झाली. आणि ही भस्मक नावाची व्याधी झाल्यानंतर त्यांची चर्या करणं त्यांना मुश्किल होऊ लागलं. कारण की जेवढं ते आहार ग्रहण करायचे, जेवढ्या आहारला स्वीकारायचे, ते सगळं आहार स्वीकारलेलं भस्म व्हायचे. आता त्यांना विकल्प होऊ लागला. कारण की दीक्षा अवस्थेमध्ये, साधू अवस्थेमध्ये एक वेळा जेवायचं असते, एक वेळाच पाणी प्यायचं असतं. आणि ही भस्मक व्याधी झाल्यानंतर एक वेळा जेवण, एक वेळा पाणी केल्यानंतर, सगळं अन्न भस्म केल्यानंतर बाकीच्या चर्या किंवा तप साधना करायला त्यांच्याजवळ शक्ती शिल्लक राहू. आता अशी घटना झाल्यानंतर काय करायचं ते आपल्या गुरूंच्याकडे गेले आणि गुरूंना निवेदन केले की महाराज, मला अशी व्याधी झाली आणि या व्याधीमुळे साधना करणं मुश्किल झाले, म्हणून तुम्ही मला समाधी देऊन माझी समाधी मरण करवावं अशी निवेदन केले. हे निवेदन केल्यानंतर जे समदभद्र महाराज झाले होते त्यांचं वय कमी होतं. शास्त्रामध्ये असा उल्लेख येतोय, वय कमी असेल आणि असा कोणता रोग झाला असता तर रोग बऱ्या करण्यासाठी दीक्षा छेद हा एक छेदोस्थापना हे एक पर्याय सांगितलेला आहे. त्यांच्या गुरुदेवाने सांगितलं, हे बघा तुमचं वय अजून कमी आहे, तुम्ही आणि धर्मासाठी अद्भुत प्रभावना आणि धर्माच्या क्रिया करू शकताय, त्यामुळे तुम्ही काय करा, दीक्षा छेद करा आणि दीक्षा छेद करून तुमचा जो रोग आहे तो रोग बरा करून घ्या, परत दीक्षा घ्या आणि परत धर्माची साधना करा. त्यांनी हे स्वीकारलं, कारण की गुरूंचा आदेश, गुरूंची आज्ञा होती. आणि स्वीकारल्यानंतर त्यांनी परत ब्रह्मचर्य वेशामध्ये आले. आणि ब्रह्मचर्य वेशामध्ये आल्यानंतर ते वेगवेगळ्या गावामध्ये एका बटुकाचं रूप घेऊन, बटुक म्हणजे ब्राह्मण, त्या बटुकाचं रूप, ब्राह्मणाचं रूप घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी त्या ब्रह्मचर्य वेशामध्ये फिरत होते. काही करून त्यांना भस्मक व्याधी दूर करायची. आणि फिरत फिरत भ्रमण करत करत ते कांची या ठिकाणी आले. कांची या ठिकाणी आल्यानंतर त्यांना एका मंदिरामध्ये अशी काही घटना दिसली. शिव मंदिर होतं ते. आणि शिव मंदिरामध्ये गेल्यानंतर त्यांना तिथे दिसलं की त्या शिव मंदिरामध्ये शिवजींच्या पुढं एवढा भोग चढायचा, प्रसाद ते चढायचा, चढवला जायचा की तो एवढा चढायचा. त्यांच्या मनामध्ये एक संकल्पना आली, जर हा भोग रोज मला जर मिळत गेला तर माझी भस्मक व्याधी सुद्धा दूर होईल. असं लक्षात आल्यानंतर त्यांनी काय केले, एक युक्ती केली. आणि युक्ती करून त्या युक्तीच्या माध्यमातून त्यांनी तिथल्या जनतेला भासवून दिलं की उद्यापासून साक्षात शिवजी येऊन जे कोण भोग किंवा प्रसाद चढवणार आहेत ते सगळा भोग ते शिवजी साक्षात ग्रहण करणार आहेत, म्हणून असं जनतेला भासवलं. आणि त्या मंदिरामध्ये आपण राहू लागले. आणि काय करायला लागले, ज्यावेळी सगळी माणसं येऊन आता शिवजी भोग ग्रहण करणार आहेत म्हणजे सगळी माणसं जास्त प्रमाणात उत्कृष्ट भोग, तुम्ही जसं अशा काय योजना आल्या तर तुम्ही फसताय की बोलताय. काही वर्षामागे अशी योजना असते की
एक कुठला तर देव दूध पितोय म्हटल्यावर सगळी वाटे घेऊन पळत होती. काय काय सोन्याच्या वाट्या, चांदीच्या वाट्या, अरे काय काय करतो म्हणा. याला म्हणतात मूर्खता. पुढे येणार आहे सोडा, त्यावेळी आल्यावर बघूया. परंतु अशा घटना आम्ही करतोय. परंतु ते एक गोष्ट लक्षात घ्या, अंतरंगातून त्यांच्या चारित्र्य निघून गेलं होतं, परंतु सम्यक दर्शनाने ज्ञान त्यांच्यातून निघून गेलं नव्हतं. ते सम्यक दर्शनाने सम्यक ज्ञान कसं होतं, एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये किती घटना घडल्या तर सम्यक दृष्टी जीव आहे, तो कधी चमत्काराला नमस्कार करत नाही. तर जिथं सम्यक दृष्टी असते तिथं चमत्कार घडतो. ही गोष्ट महत्वाची आहे. त्यावेळी त्यांनी कोणती गोष्ट स्वीकारली नाही, त्या सगळ्या गोष्टींना ते काय करणार, जेवढा भोग चढणार, बरेच जण भोग चढवणार, चांगले उत्कृष्ट व्यंजन प्रकार ते चढवणार. आणि चढवल्यानंतर हे काय करणार माहिती काय, बटूक ते शिवजींचं दार बंद करणार. आणि बंद केल्यानंतर आपण स्वतः सगळे ते बसणार आणि सगळा भोग रोज गाडी भरून भोग तिथं चढायचा. तो सगळा भोग खाऊन रोज. आणि काय व्हायला, दिवसेंदिवस काय सगळीकडे प्रभाव मिळाले की साक्षात शिवजी भोग ग्रहण करायला लागले. म्हणजे सगळ्या पंचक्रोशीमध्ये बातमी फैल्यानंतर पूर्ण देशामध्ये, वेगळ्या देशामध्ये बातमी फैल्यानंतर सगळेजण उत्कृष्ट भोग परत चढवायसाठी यायला लागले, गर्दी होऊ लागली. आणि काय झालं, एक काही महिने गेल्यानंतर त्याचा थोडा भोग शिल्लक राहू लागला. आता लोकांना मनात एक शंकाही लागली, आतापर्यंत शिवजी भोग ग्रहण करत होते, सगळा संपत होता आणि थोडा कधी शिल्लक राहिलाय. शिवजी जर ग्रहण करत होते, जेवढा येणार आहे तेवढा सगळा ग्रहण करणार आहे, ह्यात काय तर काळ देणार आहे. असं ठरल्यानंतर कुणाला काही कळलं ना, म्हणून त्यांनी काय केलं, त्या बटुकाची परीक्षा घ्यायचं म्हणून ठरवलं. सगळ्यांना ऐकू येते नव्हता, त्या बटुकाची परीक्षा घ्यायचं म्हणून ठरवलं. आणि बटुकाची परीक्षा घ्यायचं ठरवल्यानंतर त्यांनी काय केलं माहिती काय, त्यांनी त्या शिवजीच्या मंदिरामध्ये एका कोपऱ्यामध्ये एक टोकरी ठेवली होती, त्यात फुलं भरली होती. त्या फुलाच्या मध्ये एका मुलाला लपवून बसवलं होता. आधी सकाळी हा कार्यक्रम केला. त्या फुलाच्या टोकरीमध्ये मुलग्याला बसवलेलं, वर्ण फुले टाकले आणि टोकरी झाकून ठेवली. त्या छिद्रातून आज काय घडते त्यामध्ये सांगायचं, असं सगळं शिस्ती केली होती. आणि हिने काय केलं, सगळे भोग चढल्यानंतर परत दार बंद केलं. हिने कुठली शहनिशा केली नाही बटुकांनी. आणि बसले आणि सगळा भोग आपोआप ग्रहण करायला लागले. ग्रहण करायला चालू केल्यानंतर हा मुलगा जोरात ओरडू लागला. जोरात ओरडल्यानंतर दारावर वाजवायला, आता दार उघडलं. आता त्यांनी गेलने दार उघडायला पाहिजे, वाजवायला म्हणतात. दार उघडल्यानंतर त्या बटुकाचे जे सगळं बटुक काय करत होते, आज सगळं कारस्थान त्या मुलग्यानं सगळ्या माणसांना सांगितलं, हा बटुक शिवजींना भोग घालत नाही, तर हा बटुकाने काय केले, शिवजींचं नाव सांगून आपण स्वतः ग्रहण करतोय म्हणून सांगितल्यानंतर त्यांना पकडलं गेलं. आणि पकडून त्या राज्याचे जे राजा होते शिवकोटी आणि त्यांचे जे भाऊ होते शिवयान, या दोघांच्या समोर त्या बटुकांना उपस्थित केलं. बटुकांना उपस्थित केल्यानंतर बटुकाला त्या श्रावकांना त्या राजाने विचारलं, यांचा काय दोष घडलाय. त्यावेळी श्रावकाने सांगितलं की राजन, या बटुकांना आमच्या श्रद्धेशी खिलवाड केलेला आहे, आमच्या श्रद्धेला फसवलेलं आहे आणि खोटं बोलून यानं बरंच काय केले. काय केलंय तर असाच शिवजी भोग ग्रहण करणार आहे म्हणून भोग चढवायला सांगितलं आणि स्वतः मात्र हे भोग ग्रहण करत होते. अशी एवढं मोठं घोर पाप यांनी केले आहे, याला शिक्षा द्यावी असं राजांना सांगितलं. राजाने विचार केला की या बटुकाला काय शिक्षा द्यायला पाहिजे. तर बटुकाला विचारलं, तू कुठल्या धर्मातला आहे. तर बटुकाने सांगितलं मी जैन धर्मीय आहे. सांगितल्यानंतर लक्षात आलं. त्यावेळी राजा परत विचार करतोय. राजा म्हणतोय की यांना काय शिक्षा द्यायची असते तर तिथं जी शिवजींचं मंदिर आहे तिथं पुढं पिंड आहे, त्या पिंडेला आणि शिवजीच्या मूर्तीला तू पाया पडायला पाहिजे. त्यावेळी हे बटुक म्हणतात की राजन, मी तर पाया पडीन हो त्या पिंडीला किंवा त्या शिवजींना, परंतु ती पिंड आणि शिवजी माझा नमस्काराचा स्वीकार करू शकत नाही. राजाला बी आश्चर्याचा धक्का बसतो. असं काय तो पाया पडणार आहे, काय करणार आहे, मला बी बघायचंय आणि तुला ती शिक्षा दिली जाईल म्हणून शिक्षा देतात. राजा घोषणा करतात आणि राजा स्वतः त्या मंदिरामध्ये उपस्थित राहतात. त्यावेळी ते बटुक रूपामध्ये जे असणारे समंतभद्र जे होते, शांतिवर्मा होते, ती शांतिवर्मा तिथं त्या पिंडीजवळ गेल्यानंतर
त्यांनी संस्कृत मध्ये श्लोकांची 24 तीर्थंकर श्लोकांची रचना करायला चालू केली. स्वयंभुवा भूतहि तेन भूतले समंजस ज्ञान विभूती चक्षुषा. ही रचना करत करत गेले आणि ज्यावेळी अष्टम तीर्थंकर आठवी तीर्थंकर चंद्रप्रभू भगवानजी या तीर्थंकरांच्या ज्यावेळी रचनेपेक्षा आले त्या श्लोकामध्ये दुसरा श्लोक वंदेपी वंदम हे ज्यावेळी शब्द म्हणले त्यावेळी ते शब्द म्हणल्यानंतर ती पिंड सहन करू शकली नाही. ती पिंड फुटली आणि त्या पिंडीतून चंद्रप्रभू भगवंतांची मूर्तीवर प्रकाशित झाली. असतो झाल्यानंतर तिथं सगळ्यांनी चंद्रप्रभू भगवंतांचा जयकार घातला, त्या भगवंताचा जयकारा घातला आणि जयकारा घातल्यानंतर जे शिवकोटी राजा होते कांतीचे राजा आणि जे शिवयान राजा होते त्यांचा भाऊ या दोघांना वैराग्य झाले. ते दोघंही म्हणले आता मला या समाजात राहायचं नाही, मला राज्याचं राज्य करायचं नाही, मला सुद्धा तुमच्यावर दीक्षा घ्यायचं आहे. त्यांचा रोग तर बरा होता, ते त्यांच्यावर निघून गेले आणि त्यांनी तिघांनी सुद्धा त्यांच्याकडून त्यांना परत दीक्षा घेतली आणि ते आचार्य समदभद्र महाराज बनले. त्यांनी एवढा शास्त्राचा अभ्यास आणि अध्ययन केलं की अशी गोष्ट अशी घटना घडत होती की ज्यावेळी समदभद्र आचार्य गुरुदेव झाले त्यावेळी भारतामध्ये सगळीकडे वेगवेगळ्या धर्मांचं प्राबल्य वाढलं होतं आणि जैन धर्माचं प्राबल्य कमी होत होतं. त्यावेळी त्यांनी ठरवलं की मला माझ्या धर्माचा सगळीकडे प्रचार प्रसार करणं आवश्यक आहे. प्रचार प्रसार करणं आवश्यक आहे अशी मनात संकल्पना बांधल्यानंतर त्यांनी ठरवलं आता काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने मी प्रचार प्रसार करणार आहे. हे ठरवल्यानंतर त्यांनी ठरवलं की वेगवेगळ्या भागामध्ये जायचं आणि वेगवेगळ्या धर्मांच्या बरोबर शास्त्रात करायचा आणि त्या धर्मांना आपण जिंकायचं आणि आपल्या धर्माची घोर प्रकारे फडकवायची. एक गोष्ट लक्षात घ्या, आज आपण धर्म करत असताना बऱ्याच गोष्टी काय धर्म करणारे बरेच तरुण युवक विद्यार्थी ते लाजतात, बरेच मोठे माणसं सुद्धा धर्म करताना लाजतात. परंतु बऱ्याच आचार्यांनी, बऱ्याच श्रावक श्राविकांनी, बऱ्याच भैयांनी, बऱ्याच दिदींनी आपल्या प्राणांची आहुती देऊन आपल्या धर्माला वाचवण्याचं काम केले. तो धर्म पुढे नेण्याचं काम आम्ही आमच्या खांद्यावर जैन पटाला घेऊन करणं आवश्यक आहे. त्यात मी धर्म वाचवतो. त्यांनी ठरवलं आणि पहिला त्याने पाटलीपुत्र नगर हे कुठे येते माहिती तुम्हाला? बिहार प्रांतामध्ये पाटलीपुत्र नगर येते. त्या प्रांतामध्ये गेले, पहिल्यांदा गेले आणि तिथं शास्त्रात करायला ठेवला. बौद्ध धर्माबरोबर शास्त्रात करायचा आणि बौद्ध धर्माबरोबर शास्त्रात करून त्यांनी बौद्ध धर्माचा पराजय करून तिथं जैन धर्माचा ध्वज अतिशय उत्कृष्टीने गाडला गेला आणि तो ध्वज आता सुद्धा तिथं फहरत आहे. त्यानंतर तिथनं विहार करत करत ते मालवा या ठिकाणी आले. मालवा या ठिकाणी आल्यानंतर मालवा हा ठिकाण कुठे आहे? वरच्या साईडला, म्हणजे आता जम्मू काश्मीर जिथं आहे त्याच्या कोपऱ्यावर जिथं उत्तराखंड आदी आहेत, हिमाचल प्रदेश या देशाच्या तिथं मध्ये मालवा प्रदेश येते. त्या मालवा प्रदेशामध्ये गेले. तिथं त्यांनी हिंदू धर्माबरोबर शास्त्रात करून त्या हिंदू धर्माचा तिथं पराजय करून तिथं जैन धर्माचा ध्वज पताका लावला. हे दुसरं क्षेत्र. त्यानंतर तिसऱ्या ठिकाणी सिंधू, तिथनं विहार करत सिंधू प्रांतामध्ये गेले. म्हणजे सिंधू म्हणजे आता अफगाणिस्तान आणि पाकिस्तान जिथं आहे त्या प्रांतामध्ये गेले आणि त्या प्रांतामध्ये सुद्धा त्यांनी बौद्ध धर्माचा शास्त्रात केला आणि बौद्ध धर्माचा पराजय करून तिथं जैन धर्माचा ध्वज पताका लावला. त्यानंतर तिथनं विहार करत करत ते ढक्क प्रांतामध्ये, ढक्क प्रांत कुठे आहे? आताचा बांगलादेश आहे. जी बांगलादेशची राजधानी ढाका, त्या ढाकाला ढक्क म्हणतात. तो ढक्क जो प्रदेश आहे त्या ठिकाणी परत तिथं जाऊन तिथे हिंदू धर्माचं प्राबल्य होतं. त्या हिंदू धर्माच्या बरोबर शास्त्रात करून तिथं सुद्धा आपल्या जैन धर्माची पताका फडकवली. त्यानंतर तिथनं विहार करत त्यांनी कांची मध्ये आले. कांची कुठे आहे माहिती? कुठं माहित नाही? कांची म्हणजे ज्या क्षेत्रातून सांगू, कांची क्षेत्र माहित नाही? हिंदू धर्माचं सगळ्यात जास्त मोठं देवस्थान आता ज्याला मानलेलं असते कुठलं? काशी, बनारस, वाराणसी सगळी नावं एकच आहेत. त्याला कांची म्हणतात. तर ते कांचीवरून सुद्धा त्याला म्हणलं जाते. तिथं सगळं जीवनातलं पाप धुवून काही क्रिया करायला लोक जातात.
तो एक त्यानंतर गोष्टी येतील सम्यक दर्शन अधिकार आहे त्या ठिकाणी जाऊन सुद्धा त्यांनी हिंदू धर्माबरोबर शास्त्रात करून त्यांचा पराजय करून परत आपल्या जैन धर्माची पताका ध्वज पताका तिथं फडकवली आणि शेवटला विदिशा प्रांत माहित असेल तुम्हाला विदिशा प्रांतामध्ये आपल्या भागातले पूज्य निर्यापक क्रमण श्री नियमसागर महाराजांचा चातुर्मास आता विदिशा प्रांतामध्ये आहे त्या विदिशा प्रांतामध्ये जाऊन त्यांनी तिथं हिंदू धर्मावर शास्त्रात करून तिथं आपल्या त्या शास्त्रामध्ये हिंदू धर्माला परास्त करून आपल्या जैन धर्माची पताका लावली अशा देशातल्या 6 ठिकाणी त्यांनी शास्त्रात करून आपल्या जैन धर्माची ध्वज पताका पूर्ण देशामध्ये जैन धर्माचं प्राबल्य वाढवण्याचं काम या आचार्य भगवान समग्र स्वामी केले म्हणून यांना सिंह गर्जना आचार्य म्हणतात आता तेच नाव मुनिकुंभ सुधासागर महाराजांना दिले जाते जे निर्यापक क्रमण मुनिकुंभ सुधासागर आहेत त्यांना सिंह गर्जना साधू म्हटलं जाते हे काम कुणी पहिला केलं होतं तर सिंह गर्जना आचार्य त्यांना गुरुदेव समग्र महाराजांना म्हटलं जायचं कारण की 6 ठिकाणी शास्त्रात करून त्यांनी आपल्या धर्माचा ध्वज पताका फडकवण्याचं काम केलं होतं म्हणून त्यांना सिंह गर्जना आचार्य म्हटलं जायचं एक गोष्ट लक्षात घ्या एवढ्या ठिकाणी एवढं सगळं कार्य करून या सगळ्या ठिकाणी धर्माची पताका फैलण्याचं काम या आचार्य भगवंतांनी केलं होतं आणि दुसरं जर काय असेल एक गोष्ट लक्षात घ्या आचार्य समग्र महाराज सुद्धा त्यांनी बरेच ग्रंथाची वेगवेगळी रचना केली होती ती सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आचार्य भगवंतांनी जे ग्रंथ रचना केले आहेत त्यांनी रचलेले ग्रंथ आहेत आता जे उपलब्ध असलेले ग्रंथ आहेत त्यांची नावं मी सांगतोय आपल्याकडे उपलब्ध असलेले पहिला ग्रंथ आहे स्वयंभू स्तोत्र या स्वयंभू स्तोत्रामध्ये 24 तीर्थंकरांची स्तुती आचार्य भगवंतांनी लिहिलेली आहे सुंदर रीतीनं या स्तुतीचा उल्लेख या ग्रंथामध्ये केले त्यानंतर दुसरा ग्रंथ आहे आप्तमीमांसा याला देवागम स्तोत्र म्हणतात आप्तमीमांसा म्हणजे देवागम स्तोत्र या ग्रंथाची रचना सुद्धा आचार्य भगवंत समग्र स्वामींनी केली होती त्यानंतर तिसरा ग्रंथ आहे युक्त्यानुशासन नावाचा ग्रंथ सुद्धा त्यांनी रचना केली होती त्यानंतर 4थ्या नंबरचा ग्रंथ आहे स्तुती विद्या किंवा जिनशतक या 4था नंबरचा ग्रंथ आहे स्तुती विद्या किंवा जिनशतक या ग्रंथाची रचना केली होती आणि 5वा ग्रंथ आहे ज्याचा आपण 4 महिन्यामध्ये पठण पाठन करणार आहोत तो रत्न करंडक श्रावकाचार या 5 ग्रंथांना त्यांनी निर्माण केलं होतं त्याची रचना केली होती हे उपलब्ध आहे आणि 6 ग्रंथांची रचना त्यांनी केली होती परंतु ते ग्रंथ आपल्याकडे नाही पहिला ग्रंथ आहे जे उपलब्ध नसलेले ग्रंथ पहिला ग्रंथ आहे जीव सिद्धी नावाचा जो ग्रंथ आहे तो आपल्याकडे उपलब्ध नाही त्याची सुद्धा रचना त्यांनी केली होती दुसरा ग्रंथ आहे तत्वानुशासन हा दुसरा ग्रंथ आहे तिसरा ग्रंथ आहे प्राकृत व्याकरण हा तिसरा ग्रंथ आहे चौथा ग्रंथ आहे प्रमाण पदार्थ हा सुद्धा ग्रंथ त्यांनी रचलेला आहे प्रमाण पदार्थ 5वा ग्रंथ आहे कर्म प्राभृत टीका या ग्रंथाची सुद्धा रचना केली आहे आणि शेवटचा ग्रंथ एक विशेष ग्रंथ कर्म प्राभृत टीका आणि 6व्या नंबरचा जो ग्रंथ आहे एक गोष्ट लक्षात घ्या हा विशेष ग्रंथ आपल्याकडे उपलब्ध नाही विज्ञान धार्मिक हा ग्रंथ आहे 6व्या नंबरचा या ग्रंथामध्ये तुमचा मोबाईल कसा चालतो या ग्रंथामध्ये तुमचं विमान हवेमध्ये कसं उड्डाण करते हवेमध्ये कसं इकडे तिकडे प्रयाण करते किंवा नेटवर्क जागा कसं केलं जाते जहाज पाण्यामध्ये कसे जाते हे सगळे शोध या ग्रंथामध्ये आहे विज्ञान धार्मिक ग्रंथ याचं नाव आहे गंधहस्ती महाभाष्य या ग्रंथामध्ये विज्ञानाचे सगळे शोध लिहिले आहेत 95,000 श्लोक प्रमाण ग्रंथ या ग्रंथामध्ये सगळे लिहिले आहेत ही गोष्ट लक्षात घ्या अशा 6 ग्रंथांची निर्मिती जी आपल्याकडे उपलब्ध नाही अशी टोटल 6 आणि 5 11 ग्रंथांची निर्मिती आचार्य भगवंत समग्र स्वामींनी केली होती यामधील जो रत्नकंठ श्रावकाचार आहे त्या ग्रंथाचं पठण पाठन आपण करणार आहोत एक गोष्ट लक्षात घ्या
रत्नगंध श्रावचा जो ग्रंथ शिकणार आहे आपण, या ग्रंथाचं एक दुसरं नाव आहे उपासकाध्ययन. उपासकाध्ययन, उपासकाध्ययन या ग्रंथाचं दुसरं नाव आहे. आणि आजपासून या ग्रंथाला आपण शिकायचं आहे. या ग्रंथाचं पठण पाठन आपल्या जीवनामध्ये करायचं आहे. आपण एक गोष्ट लक्षात घ्या, जे आपल्याकडे ग्रंथ उपलब्ध आहे ते किती महत्वाचे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे म्हणून मी सांगतोय. पहिला जो ग्रंथ आपण बघितला तो उपलब्ध असलेला त्यांचा ग्रंथ स्वयंभू स्तोत्र. 143 श्लोक प्रमाणे हा ग्रंथ आहे. त्यामध्ये 143 श्लोक आहेत. आणि या ग्रंथामध्ये 24 तीर्थंकरांची स्तुती कशी केली आहे माहिती आहे? हे आजपर्यंत माहित नाही तुम्हाला, बऱ्याच जणांना माहित नाही. 143 श्लोकांनी 24 तीर्थंकरांची स्तुती भावपूर्ण, काव्यमय आणि अध्यात्ममय या तिन्ही शैलीतून केलेली आहे. काय म्हणलं मी? भावपूर्ण, काव्यमय आणि अध्यात्ममय या तिन्हीच्या माध्यमातून 143 श्लोकांच्या माध्यमातून स्वयंभू स्तोत्राची रचना त्यांनी केली आहे. म्हणजे त्यामध्ये भाव सुद्धा असणार आहे. भावपूर्ण सुद्धा हा ग्रंथ आहे स्वयंभू स्तोत्र. त्यात काव्य सुद्धा आहे, वेगवेगळ्या काव्याचे उपजाती आदी छंद आहेत. त्यामध्ये स्कंद, ज्ञानोदय असे छंद आहे. त्या छंदानुसार ते म्हणले जाते. तसंच म्हणलं तर योग्य होते, नाही तर होत नाही. त्याला काव्यमय म्हणतात. आणि तिसरा अध्यात्म सुद्धा यात भरलेला आहे. अध्यात्म तर एवढं भरलेलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, त्याच ग्रंथामध्ये वासुपूज्य भगवंतांची स्तुती करताना एक असे एक स्तोत्र दिलेलं आहे की त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे की आम्ही भगवंतांची भक्ती आराधना करताना, पुण्य करताना थोडं काही आमच्याकडे पाप होत असेल तर भिण्याची गरज नाही. त्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. का सांगितलं त्याचं? कारण की त्यांनी उदाहरण देऊन पटवून सांगितलंय, जर मोठा समुद्र असेल, त्या समुद्रामध्ये एक थेंब विषाला पडला तर तो समुद्र पूर्ण विषमय बनत नाही. तसं आम्ही आनंद पुण्याची मात्रा करून गेले, त्यात एक जर पाप आमचं घडलं तर काही बाधा होणार नाही, आम्ही भिण्याची गरज नाही, असं त्यात सांगितलेलं आहे. हा असा अध्यात्ममय ग्रंथ पहिला. दुसरा ग्रंथ आहे तो उत्तम शासन, 64 श्लोक प्रमाण ग्रंथ आहे. यामध्ये 64 श्लोक आहेत. आणि या 64 श्लोकामध्ये अंतिम शासन आहे, विश्वप्रभू महावीर भगवंताची स्तुती केलेली आहे. फक्त स्तुती. ते एवढ्या पद्धतीनं महावीर भगवंतांना समजावून सांगितलेलं आहे. कलापूर्ण ग्रंथ एक म्हणतात त्याला, कलापूर्ण ग्रंथ. तर महावीर भगवंतांना असं समजावून सांगितले की तुम्हाला वाटायला पाहिजे 3D, 4D, 5D, 6D, 7D, 8D, 9D आणि 10D. हे D आहे. D 3D म्हणजे आपल्या समोर असले वाटते. आता 10D ही पद्धत भारतामध्ये पहिल्यांदा येणार आहे. ती बी आपल्याच जैन धर्मामध्ये. तुम्हाला माहित नसेल, मी सांगतो तुम्हाला. तुम्हाला जर तुमच्या जीवनात बघायचं असेल तर शंकर सभागांची प्रणेती पूज्य मुनिश्री प्रमाण सागर महाराजांनी जे संमिश्र क्षेत्र संमिश्र शिखरजीवर एक त्यांच्या आशीर्वादाने शिखर चालू कुठलं? गुणायतन. त्या गुणायतन जी बांधायचं त्या रस्त्याच्या पलीकडं एक जागा घेतली आणि तिथे एक रचना करायचं आहे जिवंत समचरण. त्या जिवंत समचरणामध्ये पहिला जगात पहिल्यांदा 10D टेक्नॉलॉजी वापरली जाणार. 10D टेक्नॉलॉजी म्हणजे काय माहिती का? आता तुम्ही काही वर्षापूर्वी 3D आणि 4D टेक्नॉलॉजी बघितलाय. एक पिक्चर आलता, एक पिक्चर उर्मिला मातोंडकरचा पिक्चर होता, छोटा चैतन. त्या पिक्चरचं नाव काय? छोटा चैतन. तो पिक्चर एक विशिष्ट प्रकारचा चष्मा घालून बघायचो, 4D आणि 3D. तो पिक्चर बघताना काय फुल जर पुढे असलं नाही, बरीच माणसं मेली ते पिक्चर बघताना. कसं काय? ते पिक्चर चष्मा घालून बघताना फुल जर दिसलं त्या पिक्चर मध्ये दाखवलं तर पुढ्यात असं ते धरायला जाऊन वर्ण पडून मेली. त्याला 4D आणि 3D आणि 4D पद्धत म्हणतात. आता त्याच्या पुढची 10D टेक्नॉलॉजी तिथे येणार आहे. समोरशरणामध्ये तुम्ही जाणार, तिथं त्यांची व्यवस्था असणार आहे. त्या समोरशरणात जिवंत समोरशरण तिथे निर्माण केलं जाणार आहे. मी स्वतः कटलीमध्ये जाऊन ते बघून आलो. एक टेक्नॉलॉजी किंवा एक भाग. आता भगवंतांचं विराजमान कमलासनावर भगवान विराजमान असतात समोरशरणात. ते कमलासन निर्माण भगवंत आणि कमलासन निर्माण करण्यासाठी कमीत कमी 1008 चित्र काढायला अशी टेक्नॉलॉजी यूज करतात त्यांनी. की 1000 चित्र काढून त्या टेक्नॉलॉजीमध्ये भगवंतांना बसवायचं. तुम्ही तिथे समोरशरणात गेल्यामुळे तुम्हाला काय वाटतं माहिती काय?
साक्षात भगवंतांच्या पुढे मी उभा आहे. आणि तुम्हाला संधी देणार, तिथं रक्कम असणार राशी, त्या राशीनुसार संधी. एक प्रश्न विचारायचे काय असेल ते ठीक आहे, त्यानुसार तुम्ही भगवंताने तिथं प्रश्न विचारला, साक्षात तुम्ही भगवंताला खरोखर भगवंताने पुढे समोरच्यामध्ये प्रश्न विचारले, भगवंताला तुम्ही प्रश्न विचारले असं वाटणार. आणि भगवंत उत्तर ओंकार ध्वनीने नाही, तुमच्या भाषेत तुम्हाला उत्तर ऐकू येईल. ही सगळी टेक्नॉलॉजी तिथं करणार आहे. तुम्ही असताय की नाही कोणासाठी ऊस करेल, आम्ही तर असतोय. खरं सांगितलं जे तुमच्या सगळ्यांचं म्हणलं नाही, कोणाकोणाचं म्हणाले हो नसला तरी नाही. कधी केवळ नाही झालं तुम्ही भगवंताच्या समोर केलं तर दिसेल का नाही ओरिजिनल त्यांची सोडा, त्याच्या पुढचं आमची बी जागा धरून ठेवा. तर तशी टेक्नॉलॉजी तिथं होणार आहे. एक मला सांगायचं काय बुद्या, तर मला सांगायचं काय होतं म्हणजे 3D सांगायचं नव्हतं. तर असा हा शब्द ग्रंथ लिहिलाय विज्ञान शासन. ते वाचताना जर तुम्ही खरोखर मंत्रमुग्ध होऊन जर वाचला, आत्माची विशुद्धी वाढवून परिणामाची विशुद्धी करून जर ग्रंथ वाचला, तर खरोखर भगवंत तुमच्या महावीर भगवंतांची सगळ्या जे गोष्टी सांगितल्या ते सगळ्या तुमच्या समक्ष व्हायला असं वाटतं. याला विज्ञान शासन ग्रंथ. त्याच्या पुढचा ग्रंथ मी कसा लिहिलाय म्हणून हे सगळं सांगितलं रामायण. पुढचा ग्रंथ आहे जिनस्तुती शतक, 177 श्लोक प्रमाण, 24 तीर्थंकरांची स्तुती या सुद्धा केल्या. परंतु ही भाषा चित्र अलंकार पूर्वक भाषा याला म्हणतात. ते ग्रंथ कसा रचनाय चित्र अलंकार. चित्र अलंकार म्हणजे चित्र दिसणार तुमच्या पुढं, ते जे अलंकार काय आहे ते जाणवणार. मगाशी मी जे सांगितलं समोरच्यात गेलो कसं वाटणार आहे तसं. आम्ही तर कधी जाणार, आम्हाला काही तिकीट नसणार, थोडं आम्हाला फ्री असणार. उगच तर म्हाताऱ्यावर एक यात्रा काढायची शिखरजीची आणि समोरच्याला उगत जाऊन 4-5 प्रश्न विचारून यायचे. तर तसे त्यामुळं तुमच्या वेळी झालं तर तुम्ही बी करून या. काय इलेक्ट्रिक असणार, पण तो नाही काय माहिती काय, इलेक्ट्रिक फक्त त्या टेक्नॉलॉजी असणार, पण तो टेक्नॉलॉजी फिरकाण्यापेक्षा ती इलेक्ट्रिक फिरणार नाही. फक्त तुम्हाला वाटणार काय आहे त्याची कला आभा जे चित्र ते सगळं इलेक्ट्रिक असणार आहे. ते तुम्हाला भासवणार आहे नुसता. तुमच्या शरीराची निर्मिती अशी करणार की ही इथं असे आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव काय महाराजांना यूज करत नाहीत, असं काय महाराज यूज करू शकतील लांबणं. आणि त्याची व्यवस्था स्वतः महाराज बनवल्या तिला महाराज आमची व्यवस्था करणारच सुरतील. आम्हीच करले म्हणजे आमची व्यवस्था पहिला करणार. पंडित कसं पंडितचे असत नाही मंदिराचे, पहिला अभिषेक झाला गंधर्व आपल्या डोक्यावर, मग म्हणजे त्यांचं सांगणं सगळ्याच पंडितांचं सांभाळ्या. पहिला आपला फायदा बघायला पाहिजे हो. आम्ही बी दीक्षा घेतली ती तुमच्यासाठी घेतलंय. पहिला आमचा फायदा आणि मग आमचा परत परत तुमचा करण्याचा प्रयत्न करतोय. हे महत्वाचं आहे. त्यामुळे एक बघणार महाराज ही जी पद्धत जिनस्तुती शतक आहे हे सुद्धा ग्रंथ असलं चित्र अलंकार ते वाचताना असं 24 तीर्थंकरांचं सगळं आठवतंय की सगळ्या गोष्टी आठवतात. त्याला जिनस्तुती शतक नावाचा ग्रंथ आहे. 4था ग्रंथ आहे आत्ममीमांसा, त्याला देवागम स्तोत्र म्हणतात. 115 श्लोक प्रमाण हा ग्रंथ आहे. 115 श्लोक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, यामध्ये सुद्धा भगवान महावीरांची स्तुती केल्या. परंतु काय स्तुती केल्या तर भगवान महावीर जे आहे ते सर्वज्ञ कसे आहे, स्तुती करताना त्यांचा शाश्वत सिद्धांत निर्दोष कसा आहे हे सिद्ध केले स्तुतीमधनं. बघा याच ग्रंथामध्ये समर्थ स्वामी म्हणतात, आम्ही कुठे बघा जरा तुम्ही आता तपास, आम्ही सांगतो या ग्रंथात काय लिहिले. आत्ममीमांसा नावाच्या ग्रंथात त्यांनी लिहिले साक्षात भगवंताला म्हणा भगवान मी तुम्हाला का नमस्कार करू. स्वतः म्हणतात महाराज एक पूर्वाचार्यांच्या कोटीतील एक गणमान्य आचार्य स्वतः भगवंतांना प्रश्न करतात भगवान मी तुम्हाला का नमस्कार करू. त्यावेळी त्यांना उत्तर येते भगवंतांची परीक्षा करा. मग परीक्षा केली म्हणजे सर्वज्ञ आहे विद्रागे हितोपदेश हे सिद्ध झाल्यानंतर मग भगवंतांना त्यांनी नमस्कार केला. असे एकमेव गणमान्य आचार्य कोण असेल तर आचार्य भगवान समर्थ स्वामीजी होते. त्यांचा ग्रंथ आम्ही पठण पाठन करतो आणि त्यांचा सर्वज्ञ कसे आहेत ते या स्तुतीमधून आत्ममीमांसामधून त्यांनी पटवून सांगितले. आणि शाश्वत नावाचा सिद्धांत निर्दोष कसा आहे. आज बरेच जण शाश्वत या सिद्धांतावर टीका करतात. शाश्वत कसा आहे, शाश्वत शाद असती शाद नास्ती शाद असती नास्ती शाद हे जे आहेत 6 त्याच्यावर टीका करतात. परंतु हे समजावून सांगितले की शाश्वत सिद्धांत कसा निर्दोष आहे.
हे सर्व समजावून सांगण्यामध्ये एक ग्रंथ त्यांचा गेला आत्ममीमांसा नावाचा. आणि शेवटचा जो ग्रंथ आहे तो कुठला आहे? रत्नखंड श्रावकच्या ज्या ग्रंथाचं पठण पाठन आम्ही करणार आहोत. 150 श्लोक प्रमाण म्हणजे 150 श्लोक प्रमाण हा ग्रंथ आहे. 3 अध्यायाच्या माध्यमातून सुद्धा हा ग्रंथ सांगितला आहे. 7 अध्यायाच्या माध्यमातून सुद्धा हा ग्रंथ सांगितला आहे. तर 3 अध्याय म्हणजे कुठले? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य हे 3 अध्याय. आणि 7 अध्याय कुठले? जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निजर आणि मोक्ष या 7 अध्यायाच्या माध्यमातून सुद्धा हा ग्रंथ पठवून सांगितला. तर तुम्हाला पाहिजे असेल तर सांगू शकतोय. जे एक गोष्ट लक्षात घ्या, जर याला बघायचं असेल तर यामध्ये आपण 7 अधिकार आणि गाथा ते नंतर ज्यावेळी बघणार आहे त्यावेळी तुम्हाला सांगून देतो. आज पहिल्या या भागामध्ये आपण आचार्य भगवंतांच्या मंगलाचरणांच्या विषयी चर्चा करायची आहे. आज आचार्यांची सगळं कथन आणि आचार्यांची सगळी माहिती आपण बघितल्या. पहिला तुमच्याकडे जर पुस्तक असतील तर मंगलाचरणचं गाथा कंठस्थ करूया आणि मग नंतर आपण मंगलाचरणमध्ये आचार्य भगवंतांनी काय सांगितले ते पाहू. मी कंठस्थ करून घेतो, तुम्ही मी कंठस्थ करा. नमस्त्री वर्धमानाय नमस्त्री वर्धमानाय निर्धूत कलिलात्मने निर्धूत कलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां सालोकानां त्रिलोकानां यद्विद्या दर्पणायते यद्विद्या दर्पणायते नमः श्री वर्धमानाय निर्धूत कलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्या दर्पणायते. अनेकदा आचार्य भगवान समर्थभद्र स्वामीजी या मंगलाचरणाच्या माध्यमातून आपल्या समोर प्रस्तुत विषयाला पूर्णपणे प्रकाशझोतात टाकण्याचा प्रयत्न करत आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, पहिला मंगलाचरण का केले जाते हे सुद्धा माहित असणं आवश्यक आहे. आम्ही जीवनामध्ये चिंतन करणं आवश्यक आहे. मंगलाचरण या शब्दामध्ये त्याचा भेद आहे, परंतु बऱ्याच जणांना कळत नाही मंगलाचरण का करायचंय, का केले जाते. आचार्य भगवान मंगलाचरण का करायचंय हे सांगतात. एक मंगलाचरण करायचं मूळ कारण सांगताना मंगल या शब्दाचं मंगल आचरण हे 2 शब्द त्यातून मिळतात मंगलाचरण मधून. मंगल आचरण म्हणजे काय? तर मंगल आचरण म्हणजे काय? जे आचार्य भगवंतांनी मोक्ष मार्ग सांगितला त्या मोक्ष मार्गाचं आचरण करणे म्हणजे मंगल आचरण आहे. हे पहिले एका ठिकाणी आचार्य एका ग्रंथामध्ये सांगतात. दुसरं एका ठिकाणी आचार्य भगवंतांनी मंगल शब्दाची व्युत्पत्ती सांगितलेली आहे. त्यामध्ये मम गल असा भेद केलेला आहे. मम गल, मम म्हणजे पाप आणि गल म्हणजे निघून जाणे. पापाला नाश करायसाठी जे आचरण सांगितलेलं आहे त्याला मंगल आचरण म्हणतात, मंगलाचरण. आणि दुसरा आहे मंगल शब्दाचा दुसरा अर्थ मंग. मंग म्हणजे पुण्य, ल म्हणजे आणणे. मंगल, मंग म्हणजे पुण्य, ल म्हणजे आणणे. म्हणजे जे पुण्याला प्राप्त करून देणार आहे ते आचरण म्हणजे मंगल, मंगलाचरण. आणि आचार्य भगवान यतिवृषभ आचार्य भगवान तिलय पुण्यती नावाच्या ग्रंथामध्ये मंगलाचरणचा अर्थ सांगताना सांगतात की मंगलाचरण का करायचे असते. त्यामध्ये आचार्य भगवान सांगतात की मंगलाचरण केल्यानंतर एक मंगलाचरण का करायचं असते तर आदि मध्य अंत असं मंगलाचरण करायचं सांगितलं. म्हणजे ग्रंथाच्या सुरुवातीला एक मंगलाचरण करायचं, ग्रंथाच्या मध्यावर एक मंगलाचरण करायचं आणि ग्रंथाचा शेवट करायचं एकदा मंगलाचरण करायचं.
आदि मध्य अंत्य हे मंगलाचरण करायची विधी सांगितल्या. तर ते का करायचंय तर आचार्य भगवंत ग्रंथामध्ये म्हणतात ते करण्याचं मूळ कारण मंगलाचरण केल्यामुळं जो शिष्य त्या ग्रंथाचं पठण करत आहे पाठन करत आहे तो त्यामध्ये तरबेज होतो. म्हणजे त्या ग्रंथामध्ये जे ग्रंथ शिकवणार आहे त्याचं मंगलाचरण केल्यानंतर त्या ग्रंथामध्ये तो तरबेज होते किंवा तो पूर्ण ज्ञानाचा धारी होऊ शकतो त्या ग्रंथाचा. त्याच्या पुढे कोणतीही विघ्न येत नाही मंगलाचरण केल्यामुळे, कोणतीही विघ्न येत नाही. आणि त्याच्या पुढे सांगितले निर्विघ्न शास्त्राची समाप्ती विद्या पूर्ण अध्ययन करून होते. निर्विघ्न समाप्ती म्हणून मंगलाचरण आदि मध्य आणि अंतला करायचं. काय म्हणलो मी? आदि मध्य आणि अंत या तीन वेळी मंगलाचरण का करायचं असते? शिष्य त्या ग्रंथामध्ये पारंगत व्हायला पाहिजे, निर्विघ्न त्या ग्रंथाची पूर्ती व्हायला पाहिजे आणि कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून मंगलाचरण केले जाते. ही तीन कारण सांगितले. एक गोष्ट लक्षात घ्या, आचार्य भगवंतांनी आमच्या जीवनामध्ये हे सांगताना तीन कारण सांगितले की आम्ही सुद्धा हे मंगलाचरण अशा पद्धतीनं या मंगलाचरणाचा भेद आणि मंगलाचरणच्या गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये शिकणं आवश्यक आहे. जर आम्ही हे शिकलं नाही, एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही जर शिकलो नाही तर तीन काळामध्ये हे सगळं मंगलाचरण बाकीच्या गोष्टी आमच्या जीवनात कधी आम्ही करू शकणार नाही. आज आपल्याला या मंगलाचरण रूपामध्ये सगळं काही समजावून सांगण्याचा प्रयत्न आचार्य भगवंत करणार आहेत. आचार्य भगवंतांनी इथे म्हणलेलं आहे नमः श्री वर्धमानाय निर्धूत कलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद विद्या दर्पणाय. आचार्य भगवंत काय म्हणतात? नमः श्री वर्धमानाय. नमः म्हणजे मी नमस्कार करतो. श्री, श्री म्हणजे लक्ष्मी. दोन प्रकारचे लक्ष्मी आचार्य भगवंतांनी ग्रंथात सांगितल्या, एक अंतरंग लक्ष्मी आणि बहिरंग लक्ष्मी. या अंतरंग लक्ष्मी आणि बहिरंग लक्ष्मीचा अर्थ काय आहे तर श्री याचा अर्थ आहे लक्ष्मी, तर अंतरंग लक्ष्मी याचा अर्थ आहे जे चार भगवंतांनी केवळ झाल्यानंतर चार गुणांना प्राप्त केले आहेत. कुठली गुण? चार गुण कोणते? केवळ प्राप्त झाल्यानंतर आर्यांना प्राप्त होतात ते अनंत सुख. बरोबर, माहिती आहे तिन्ही वाले हुशार आहे थोडा. तर हे चार गुण आहेत त्याला अंतरंग लक्ष्मी म्हणतात. आणि बहिरंग लक्ष्मी काय माहिती काय? जी प्राप्त करण्यासाठी आपण त्या बहिरंग लक्ष्मीची उपासना किंवा त्या बहिरंग लक्ष्मीला करतोय. बहिरंग लक्ष्मी म्हणजे समशरण आदी विभूती, याला बहिरंग लक्ष्मी म्हणले. चवर, चामर, पाठीमाग महामंडल, वर छत्रत्रय हे सगळे बहिरंग लक्ष्मी ती भगवंतांची. आम्ही ज्यावेळी विधान घेतोय की विधान घेतल्यानंतर आम्ही सवाल करतोय 555 1000 रुपये ते अष्टप्रात्याय अष्टमंगलद्रव्य ध्वजागण ती भगवंतांचं बाह्य लक्ष्मी आहे. आम्ही सांगतोय तुम्हाला महत्व पडत नाही. काय उठा म्हणलं ते उठतच नाही. बोटवर करा नाही, तुम्ही करा वटावटा. हा म्हटले बाबा आम्ही निगर गट्टा. आता निगर गट्टा शब्द गेलाय, तुम्ही करा वटावटा, आम्ही आहे हिंगण मिठा. ती त्यापेक्षा कठीण असते. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही जर शास्त्राला समजून घेतलं तर धर्म कुठं करायचा आहे कसं करायचं आहे ही अक्कल आम्हाला येते. काय म्हणलो मी? आमचे आचार्य महाराज सन्मत्सगर महाराज कायम सांगायचे की ज्याच्या जीवनामध्ये ज्याला कल्याणाची अपेक्षा आहे किंवा सुखाची अपेक्षा ज्याला आहे, जे शाश्वत सुख आहे ते प्राप्त करण्याची आशा ज्याच्यामध्ये आहे, जो मुमुक्षु आहे, मोक्ष मार्गावर जाणारा त्याला मुमुक्षु म्हणतात. त्याच्या जीवनात तो मुमुक्षु जर आपल्या आदर्श त्या पथावर जायचं असेल तर त्या जीवनात त्याने काय करायला पाहिजे? त्याला एकच गोष्ट जर प्राप्त केला, धर्म करायची अक्कल आणि पुण्य कमवायची अक्कल जर आली तर तो त्या मार्गावर व्यवस्थित जातो. काय म्हटलं मी? पुण्य कमवायची अक्कल आणि धर्म करायची अक्कल पाहिजे. धर्म करत असताना, विधान करत असताना किंवा कुठल्या क्रिया करायच्या, आता मी एक विधान सांभाळले किंवा कुठलाही कार्यक्रम आहे ती क्रिया करत असताना, ती क्रिया करत असताना त्यात सगळ्यात जास्त पुण्य काय तिकडे आमचं जास्त नजर पाहिजे. आमचं तिकडे लक्ष नसते, आमचं लक्ष तिकडे जात असते. बघा की पंचकल्याण पूजेमध्ये सगळेजण तुम्ही जाताय, सगळ्यात गर्दी केव्हा असते? राज्याभिषेक. त्याचा काही उपयोग नाही जेवणात. सगळा नाच डान्स आणि हेच की सगळी गर्दी, तिथं बसायला जागा नसते. सगळ्यात महत्वाचं त्यामध्ये काय असेल? गर्भ कल्याणी, त्याच्या पुढे जाऊन जन्म कल्याणी, त्याच्या पुढे जाऊन काय म्हणलं मी?
दीक्षा, त्याच्या पुढे जाऊन तप, केवळ ज्ञान आणि मोक्ष या सगळ्या क्रिया महत्वाच्या आहेत. आणि या सगळ्या क्रिया सोडतोय फक्त गर्दी कुठं? का माहिती का? मी एकदा रतनलालजी बेनाडा गुरुजी निमशेगावला आले होते आणि गुरुजींना प्रश्न केला की गुरुजी समूह शरणाची रचना वेगवेगळ्या पद्धतीने आहे, पंचकल्यांची रचना वेगवेगळ्या पद्धतीने आहे, परंतु आजपर्यंत बऱ्याच ठिकाणी बघितलं जाते पंचकल्यांमध्ये सगळ्यात जास्त गर्दी राज्याभिषेक मध्ये होती. असं का होते? त्यावेळी रतनलाल बेनाडा गुरुजी निमशेगावमध्ये आले, संभाषण स्वाध्याय चालू होता. त्यावेळी त्यांनी उत्तर दिलं की महाराजजी बघा, त्या राज्याभिषेक मध्ये गर्दी असायचं कारण काय माहिती का? राज्याभिषेक मध्ये जे येणारे गर्दी करणारे लोक असतात नाही त्यांच्यावर संसाराचे संस्कार आहेत म्हणून ते अनादिकालापासून आत्म्यावर ते संस्कार झाले, तेच करायचे भाव करते. परंतु पुरुषार्थ खरा काय असेल, खरा धर्म काय असेल तर निश्चित रूपाने धर्म आणि रत्नत्रय प्राप्त करण्याचा पुरुषार्थ करणे हा खरा पुरुषार्थ आहे. अनादिकालापासून तेच करत आले, तेच करत राहिले, का उपयोग आहे? सकाळपासून घागरीनेच पाणी होतोय, दुपारी घागरीनेच होतोय, संध्याकाळी बी काय उपयोग होणार आहे? लवकर हाऊस भरायचा असला मोठी काहीतरी वस्तू घ्यायला पाहिजे, नुसतं घागरच आहे. पाईप, आता पाईपचा जमाना आलाय, त्याच्या पुढे आता नुसता त्याच्या पुढचा आहे, कवा भरते कळत नाही, टाकी उलटली बंद करा, तरी बी बंद करत नाहीत. पदार्थ होत्यात, काय पुण्य पाप कुठं काय बघायला पाहिजे, तिथं बी लक्ष द्यायला पाहिजे. दिवसभरात राहून दे, नंतर विषयाला बघूया, आता विषय चालू करूया. एक गोष्ट लक्षात घ्या, ती स्त्री म्हणजे भगवंतांची एवढी लक्ष्मी, त्या लक्ष्मीवरून मी सगळं सांगालोय की भगवंतांची अंतरंग आणि बहिरंग लक्ष्मी आहे. त्या बहिरंग आणि अंतरंग लक्ष्मीला जेव्हा जेव्हा प्राप्त करायचा पुरुषार्थ तुमच्या जीवनात मिळेल तुम्हाला, तो सोडू नका कधी. म्हणून मी सांगालोय ती स्त्री आहे ती भगवंतांची अंतरंग लक्ष्मी आहे. नमस्त्री वर्धमान आहे. ज्या अंतरंग आणि बहिरंग लक्ष्मीला ज्यांनी प्राप्त केलंय त्यांना मी नमस्कार करतोय. ते कोण आहे? वर्धमान म्हणजे अंतिम तीर्थंकर भगवान महावीर स्वामी. मी त्यांना नमस्कार करत आहे. तर का करत आहे? उगच करत नाही, नाही तर कुठे बी गेलो आणि आमचं डोकं आपटलं, हे नारळ काय स्वस्त आहे, कुठे बी आपटायचा फोडायचा, सगळीकडे जाते, कुठे बी आपटतो. आचार्य भगवान इथं आता पहिल्या मंगलाचरण मध्ये परीक्षा करून भगवंतांना नमस्कार करले. मी का नमस्कार करलोय? ज्यांनी अंतरंग आणि बहिरंग लक्ष्मीला प्राप्त केलंय त्या वर्धमान स्वामींना मी नमस्कार करतोय. का? त्याचं मूळ कारण निर्धूत कलिलात्मनी. निर्धूत म्हणजे धुवून टाकलेले आहे. कलिलात्मनी म्हणजे जी कीट कर्मरूपी कालिन आहे त्याला धुवून टाकलेले आहे. त्या वर्धमान स्वामींना मी नमस्कार करतोय, दुसऱ्या तिसऱ्यांना नाही. काय म्हणले? मी त्या वर्धमान स्वामींना नमस्कार करतोय असं म्हणलेलं आहे. पुढे म्हणतात आणि परत का नमस्कार करतोय मी त्यांना, त्या वर्धमान स्वामींना? सालोपानाम त्रिलोकानाम यज्ञ विद्या दर्पण आहे. त्यांची विद्या त्यांच्याजवळ अशी एक विद्या आहे, ती विद्या दर्पणाप्रमाणे, म्हणजे तुम्ही आरशात बघितलं तुमचं मुख कसं दिसतंय की नाही, यज्ञ विद्या दर्पणा येते, तसं त्यांची विद्या त्यांच्याजवळ अशी एक विद्या आहे, ती त्यांची विद्या 3 लोकाला अलोकाकाशासहित दर्पणाप्रमाणे जाणते. सालोकानाम त्रिलोकानाम. स लोक आलोक ह्या 2 शब्द आहेत आणि त्रिलोकाम म्हणजे अलोकाकाशासहित 3 लोकाला ती विद्या दर्पणाप्रमाणे जाणते. म्हणजे प्रत्येक क्षणाला सगळं ज्ञान त्यांना व्हायलंय. असं ज्ञान, अशी विद्या त्यांच्या जवळ आहे. म्हणून मी त्यांच्या चरणी काय व्हालोय? नतमस्तक व्हालोय. आम्ही मात्र काय करतोय? कुठं बी गेले तर डोकं म्हणले बघा आपटतोय. काय आपटून फायदा होणार नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, आमचं जर डोकं कुठं आपटायचं असेल, आपटायचं नाही, टेकवायचं आहे. बाहेर आपटतात, आमच्या इथे टेकवतात. तर का ते डोकं तिथं का टिकवायचंय? त्यांच्याजवळ एवढे सगळे गुण आहेत. ते वीतरागी सर्वज्ञ हितोपदेशात भविष्यात पुढे सांगणार आहेत सगळं. त्यांच्याजवळ त्यांनी कर्माला सगळं धुवून टाकलेलं आहे. त्याच्या पुढे जाऊन 3 लोकाला अलोकाकाशासहित दर्पणाप्रमाणे ते जाणतात आणि अंतरंग आणि बहिरंग लक्ष्मी सहित आहेत. म्हणून मी त्यांच्या चरणी नतमस्तक होत आहे, आचार्य भगवान म्हणत आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये
या अशाच गुणाची धारी असणाऱ्या भगवंताच्या चरणावर नतमस्तक व्हावे. मी एवढीच भावना करतोय की आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये अशी जी विभूती आहे, अशी जी विद्या आहे किंवा अशी जी लक्ष्मी आहे, त्या लक्ष्मीला लवकरात लवकर प्राप्त करून देत आणि अशी लक्ष्मी आमच्याजवळ सुद्धा लवकरात लवकर भगवून यावे म्हणून आम्ही तुमच्या चरणात नतमस्तक होत आहे आणि गुरुदेवांच्या चरणात हीच भावना करत आहे की असं ज्ञान आमच्याकडे यावं की ते 3 लोकाला अलोकाकाशी दर्पणापर्यंत आमचं ज्ञान सुद्धा भविष्यात जाणावं म्हणून मी गुरुदेवांना सुद्धा नमस्कार होतोय. आणि ज्यांनी अशा लक्ष्मीला प्राप्त केले आहे त्या तीर्थंकर चरणी सुद्धा मी नमस्कार होऊन माझ्या वाणीला विराम देतोय. जे बोलो आचार्य भगवान श्री सन्मत सागरजी महाराज की